पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यातली त्यात सणवार आला की प्रत्येकाला आठवते ती फक्त पुरणपोळी. तर आज आपण बनवतोय अजिबात कुठली जास्त मेहनत न घेता, पोळी न लाटता अगदी अगदी ओटाने खाता येईल एवढी नरम अशी पुरणपोळीची रेसिपी. अगदी पुरुष मंडळी सुद्धा आरामात ही पोळी बनवतील इतकी साधी आणि सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो त्यावेळेला पुरण जास्त होतं किंवा कणिक कमी पडतं, तर त्या दोघांचंही प्रमाण किती घ्यायचं याचं सुद्धा डिटेलमध्ये बारीक सारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अगदी साधा आणि सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पुरणपोळीसाठीचं जे आता पुरण आहे ते तयार करून घेऊया. तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये आता जी वाटी तुम्हाला दिसत आहे त्याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. 1 वाटीवर चणा डाळ घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून घेऊया आणि ही जी डाळ आहे ती आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायची आहे. डाळ छान भिजली की कुकरच्या शिट्ट्यासुद्धा लवकर होतात आणि जास्त शिट्ट्या काढायची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही. तर त्यासाठी शक्यतो डाळ भिजत ठेवायची आणि त्यानंतरच आपल्याला ही शिजायला लावायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे. आता ही आपण अर्धा ते 1 तासासाठी छान अशी भिजवून घेणार आहोत. तर आता डाळ आपली छान भिजली आहे की नाही ते पाहूया. तर मस्त अशी आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, डायरेक्ट जी डाळ आहे ती कुकरला लावतो, त्यावेळी शिट्ट्याही जास्त लागतात आणि शिजायलाही जास्त वेळ लागतो. त्यासाठी ह्या पद्धतीने नक्की डाळ शिजवून पहा. डाळसुद्धा अगदी पटकन शिजली जाते. फक्त 4 शिट्ट्यांमध्ये एकदम मऊ अशी डाळ शिजली जाते. आता या कुकरच्या फक्त 1 इंच पाणी वरती राहील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जास्त टाकलं तर कुकरच्या वरती येतं. त्यानंतर गोडाचा पदार्थ असला तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याची जी चव आहे ती अजूनच वाढते. अगदी पाव चमचाभर मी यामध्ये हळद घातलेली आहे, म्हणजे छान रंगसुद्धा आपल्या पुरणपोळीला येतो. आणि अगदी जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्यानेच आपल्याला 1 चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकू शकता. आता याला आपण छान असं झाकण लावून कुकरच्या मस्त अशा 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. डाळ भिजलेली असल्यामुळे शिट्ट्यांनासुद्धा जास्त वेळ लागत नाही. तोपर्यंत आपली पुढील तयारी करून घेऊया. तर आता इथे मी ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना ते आपल्याला वस्त्र गाळ करून घ्यायचं आहे. किंवा जर तुम्हाला कपड्याने चाळायचं नसेल तर तुम्ही जी मैद्याची चाळण येते ना त्याने 2 वेळा चाळून घ्यायचं आहे. परंतु आपल्याला जर पोळी अतिशय मस्त अशी मऊ आणि अजिबात कुठे फाटायला नको, तुटायला नको यासाठी वस्त्रगाळ करणं हे पीठ गरजेचं आहे. लगेचच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये हळद आपण डायरेक्ट न वापरता पाण्यामध्ये घालणार आहोत. बऱ्याचदा आपण हळद अगदी पिठामध्ये टाकून दिल्याच्यानंतर त्या पिठामध्ये बरेचसे पॅचेस येतात. तर त्यासाठी पाण्यामध्ये अशा पद्धतीने हळद व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर व्यवस्थित सर्व पिठाला ही जी हळद आहे ती व्यवस्थित लागली जाते. त्यासाठी पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हे पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे. आणि अगदी आता जसं आपण चपातीसाठीचं पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपण हे मळून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी जराही तेल वापरलेलं नाही किंवा तेलामध्ये आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं नाही. तर त्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक सुती कापड आणि या सुती कापडामध्ये जे मळून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला बांधून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, जेव्हा पीठ मळून ठेवलं की त्याला तेलाने व्यवस्थित मळून घेतो किंवा तेलामध्ये हे भिजत ठेवतो, तर त्यामध्ये बरंचसं तेल होतं. असं होऊ नये यासाठी आपण हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत. तर पाण्यामध्ये भिजल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते सुद्धा पौष्टिक होणार आहे आणि तेलाचा सुद्धा कमीत कमी आपला वापर होणार आहे. आता हे पीठ मी छान बांधून घेतलेलं आहे आणि अगदी त्याच भांड्यामध्ये 1 तांब्याभर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे अर्धा ते किंवा 20 मिनटं हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. अर्ध्या तासापेक्षा कमीच वेळ लागतो. तेवढ्या वेळात हे जे पीठ आहे हे छान असं भिजलं जातं. आता हे आपण अर्धा तास भिजत साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपली डाळसुद्धा छान व्यवस्थित शिजली गेली असेल. तर इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढलेल्या होत्या. कुकर थंड करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल डाळसुद्धा अगदी मस्त अशी मऊसूत शिजली गेलेली आहे आणि पाणीसुद्धा जास्तीचं झालं नाही. अगदी परफेक्ट पाणी या डाळ शिजण्यासाठी आपण टाकलेलं होतं. आता ही जी डाळ आहे ती आपण एका चाळणीवरती काढून घेऊया. त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे आणि कटाच्या आमटीसाठी आपल्याला हे जे पाणी आहे ते वापरायचं आहे. तर ही जी डाळ आहे ही 1 ते 2 मिनटं आपल्याला चाळणीवरती तशीच ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. बऱ्याचदा आपण जेव्हा पुरण बनवतो तेव्हा आपण ह्यामध्ये
गूळ मिक्स करतो, परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीने ही जी डाळ आहे, पुरण जे आहे ते बनवणार आहोत. आता ही जी डाळ आहे त्यातलं जे पाणी साईडला काढून ठेवून देऊया आणि लगेचच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पुरण लगेचच तयार करून घ्यायचं आहे. असं केल्याने पुरण बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटामध्ये ही सर्व जी डाळ आहे तुम्ही वाटून याचं पुरण तयार करू शकता. बऱ्याचदा आपण जेव्हा डाळ आहे त्यामध्ये गूळ टाकतो, ती शिजवतो आणि त्यानंतर पुरण बनवतो. ती थोडीशी लेंदी प्रोसेस होते, परंतु ह्या पद्धतीने जर तुम्ही पुरण बनवलं तर अजिबात जास्त वेळही लागत नाही आणि जास्त काही भांड्यांचा सुद्धा पसारा होत नाही. बऱ्याचदा आपण यामध्ये गूळ मिक्स केल्यामुळे थोडंसं जडसुद्धा पुरण दळण्यासाठी जातं, परंतु डाळ गरम गरम असताना वाटली की लगेच ती वाटलीही जाते आणि वेळसुद्धा कमी लागतो. तर बोलता बोलता माझं पुरणसुद्धा वाटून तयार झालेलं आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल, अगदी काही मिनिटातच हे सर्व पुरण माझं इथे दळून तयार झालेलं आहे. अगदी जास्त काही भांडेसुद्धा भरलेले नाही. ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली होती तोच कुकर मी ह्या चाळणीच्या खाली ठेवलेला आहे, म्हणजे जास्त काही भांडेसुद्धा भरलेले नाही. सर्व बोलता बोलता माझं इथं जी डाळ आहे ही वाटून तयार झालेली आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल, अगदी मस्त असं हे पुरण या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. तर सर्व पुरण आता आपलं हे या कुकरमध्येच मी काढून घेणार आहे आणि या तसाला गरम करून घेणार आहे. आता हे तर पुरण आपलं तयार झालेलं आहे. यासाठी गूळ किती घालायचा, अगदी आपण ज्या वाटीने सुरुवातीला चणा डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी एवढा गूळ यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या अजिबात जास्त गोडही होत नाही आणि कमी गोड होत नाही. किंवा तुम्हाला साधं सोपं प्रमाण सांगते, 250 ग्रॅम जर डाळ असेल त्यासाठी 200 ग्रॅम गूळ तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी 1 वाटीसाठी पाऊण वाटी एवढा गूळ वापरलेला आहे. नाहीतर बऱ्याचदा डाळीचं प्रमाण कमी होतं, गुळाचं प्रमाण जास्त होतं. त्यासाठी हे जे आहे ना, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता यातच मी अगदी पाव चमचाभर एवढी वेलची पावडर टाकत आहे. तुम्ही आत्ता टाकू शकता किंवा अगदी सर्वात शेवटी पुरण तयार झालं तेव्हाही टाकू शकता. आता सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हे पुरण आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. मध्यम गॅसवरती आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत. जसं जसं गूळ वितळत जातो तसं तसं हे जे पुरण आहे ते पातळ होत जातं, परंतु जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं ते आपोआपच घट्ट व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही की पुरण पातळ झालं, तर थोडा वेळेला शिजू द्यायचं, त्यानंतर बरोबर ते घट्ट होत जातं. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपलं जे पुरण आहे हे घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे. आता पुरण शिजलं हे कशावरून समजायचं, जो कलता आहे ना तो बरोबर ह्या पुरणामध्ये असा उभा राहिला की समजायचं आपलं जे पुरण आहे हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागलेला नाही आणि हे पुरण जसं थंड होत जाईल तसं तसं हे घट्टसुद्धा होत जाईल. तर मस्त असं आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे. लगेचच आता पोळ्या बनवायला सुरुवात करूया. त्यापूर्वी जे पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं ते काढून घ्यायचं आहे. आता यात जर थोडंसं तुम्हाला पाणी वाटत असेल तर थोडंसं पिळून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणीसुद्धा यामध्ये निघून जाईल. आणि उरलेलं जे पाणी आहे, म्हणजे जे पीठ भिजवलेलं पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. आता हे दुसऱ्या एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. हे पीठ आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की ही जी पीठ आहे हे पाण्यात भिजत ठेवल्यामुळे जास्त पातळ होईल, याच्या पोळ्या व्यवस्थित जमणार नाही. तर अजिबात असं नाही, पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. तर बरेच जण हे जे पीठ आहे ना हे पूर्णपणे तेलामध्ये भिजवतात आणि त्यानंतर या पोळ्या बनवतात, परंतु ते जास्त तेलकट होतं. तर इथे तुम्हाला दिसतच असेल पीठ अगदी मऊ असं तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट असं पीठ आपल्याला ह्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी लागणार आहे. तर इथे मी घेतलेलं आहे तेल. तर तेल आपण फक्त 2 चमचे तेल हे पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहोत. आता 1 चमचा टाकलेला आहे, बाकीचं राहिलेलं नंतर टाकूया. 1 चमचा तेलातच पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं. अगदी सॉफ्ट, अगदी लोण्यासारखं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ऑलरेडी ते सॉफ्ट झालेलंच आहे, परंतु तेलामुळे अजूनच ते सॉफ्ट होतं. तर मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. फक्त 2 चमचे तेलामध्ये हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर ह्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दिसतच असेल. मस्त असं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. बऱ्याचदा तुम्ही पाहिलंही असेल, जेव्हा पुरणपोळी घरमध्ये ज्या पोळ्या बनवल्या जातात त्या सेम ह्याच पद्धतीने अशा बनवल्या जातात. तर पीठही तयार झालेलं आहे आणि पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. लगेचच आता पोळी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आज आपण जी पोळी बनवत आहोत ती लाटण्याचा वापर न करता फक्त हाताने ही जी पोळी आहे ती आपण पसरवणार आहोत. फक्त आपल्याला ही पोळी हाताने किंवा बोटाने पसरवायची आहे. तर त्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे, मळून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ह्या पिठाची छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ चिकटणार नाही. तर छान वाटी तयार करून झालेली आहे. त्यामध्ये बसेल तितकं पुरण आपण बसवून घेणार आहोत आणि छान व्यवस्थित
दाबून घेणार आहोत. त्यापूर्वी यावरतून थोडंसं सुकं आपलं जे पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण व्यवस्थित आपलं हे बसलं जाईल. वाटी गोल गोल फिरवत व्यवस्थित वरती जो पिठाचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, नाहीतर पुरण कमी आणि पीठ जास्त होईल. त्यासाठी वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत. हातावर पुन्हा एकदा छान थापून घेऊया आणि जो बटर पेपर आहे त्यालासुद्धा खालून अर्धा चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जी पोळी आहे ती अजिबात खाली चिकटणार नाही. किंवा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा जो पेपर असतो किंवा दुधाच्या ज्या पिशव्या असतात त्यावरतीसुद्धा ह्या पोळ्या बनवू शकता. हातालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि छान अशी ही जी पोळी आहे ती पसरवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तशीच ही पोळी आपण पसरवून घेणार आहोत. थोडं थोडं तेल लावायचं. तेल लावलं की अगदी पटापट ही जी पोळी आहे ही पसरली जाते. किंवा यावरतून सुद्धा तुम्हाला प्लास्टिकचा पेपर ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीने ही जी पोळी आहे ती आपल्याला पसरवत चालायची आहे. तुम्ही कितीही पातळ ही पोळी पसरवली तरीही अजिबात फुटत नाही. अगदी मस्त अशी ही पोळी तयार होते. तुम्हाला दिसतच असेल अगदी पटापट ही पसरली जाते, कारण जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. छान भिजलेलं असलं की जी पोळी आहे ती अगदी पटापट पसरली जाते. तर सुरुवातीला मी खाली अर्धा चमचा जे तेल आहे ते टाकून घेतलेलं होतं आणि हाताला 2 वेळेला तेल लावून घेतलेलं होतं. त्यापेक्षा जास्त तेल मी ही पोळी बनवण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी वापरलेलं नाही. अगदी पटापट ती पातळ अशी पोळी आपण काही मिनिटातच तयार केलेली आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल. लगेचच आता आपण भाजून घेऊया. तर त्यासाठी तव्यालासुद्धा मी अगदी थोडंसं तूप लावून घेणार आहे, कारण ऑलरेडी पोळीलासुद्धा तूप आहे, त्यामुळे नाही लावलं तरीही चालेल. आणि ही जी पोळी आहे ती आपण आता या तव्यावरती छान अशी भाजून घेऊया. अगदी खरपूस अशी ही पोळी आपल्याला भाजायची आहे. पोळी अजिबात लाटायला लागत नाही किंवा जेव्हा आपण जी पोळी आपण हाताने पसरवतो तेव्हासुद्धा कुठेही तुटत नाही, फुटत नाही. मस्त असे डाग पडेपर्यंत आपल्याला ही जी पोळी आहे ती भाजायची आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल काय मस्त अशी टम्म आपली पोळी फुगलेली आहे. नेहमीच्या पोळी बनवण्याच्या पद्धतीपेक्षा ही थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि सोपीसुद्धा आहे. अगदी पुरुष मंडळीसुद्धा आरामात पुरणपोळी बनवू शकतील, इतकी सोपी ही पुरणपोळीची रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून पहा. आता वरतूनसुद्धा मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे आणि अगदी डाग पडेपर्यंत मस्त अशी खरपूस आपल्याला ही जी पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे. दोन्ही साईडने मी मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे आणि मस्त अशी वरतून डागसुद्धा पडलेली आहे, म्हणजे खरपूस पोळी भाजली गेलेली आहे. आता काढून घेऊया आणि सेम पद्धतीने सर्व पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर पोळी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की पटापट कमेंट करून सांगा. आणि अतिशय साधी सुधी, कुठलीही जास्त मेहनत न घेता ज्या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही ही पोळी बनवली तर अगदी सेम माझ्यासारख्याच अगदी मऊ आणि लुसलुशीत ओठाने खाता येतील इतक्या नरम ह्या पोळ्या तयार होणार आहे. तर ही पोळी तुम्हाला मी फोडून दाखवते. आतमध्येपर्यंत मस्त असं पुरण आहे आणि मस्त अशी खुसखुशीतसुद्धा ही पोळी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.